अगदी तसंच म्हणत नाहीये मी, पण तिला विश्वासात घेऊ. तिने एखादा मुलगा सुचवला तर आपण बघून घेऊ ना. मग तो योग्य आहे अयोग्य आहे ते नंतर पाहू. आणि अयोग्य असेल ना तर आपण चर्चा करू, तिला समजव. फक्त आपल्यात चर्चा व्हायला पाहिजे एवढीच इच्छा आहे हो माझी. झालं तुझं? आता मला सांग, त्या राकेश मध्ये काय? हो राकेश, अगं तो चांगला मुलगा आहे. हो राकेशची ओळख जेव्हा तुम्हाला पटेल तेव्हा फार उशीर झालेला असेल. मी हात जोडते, जान्हवीसाठी राकेशचा विचार नका करू. का वहिनी? अगं करू दे ना त्याला त्याच्या पद्धतीने विचार. लती काय बोलतोयस? अरे बरबाद होईल ती. मग होऊ दे ना. तुला काय इतका त्रास होतोय? लती, अगं जान्हवी बहीण आहे त्याची बहीण, त्यामुळे तिची बर्बादी करण्याचा पूर्ण हक्क आहे याला. लती अरे काय बोलतोयस, कळतंय का तुला? हो कळतंय ना, चांगलंच कळतंय. वहिनी तुला माहित नसेल ना तर एक गोष्ट सांगतो. हा तुझा नवरा आहे ना, जातीवंत सौदागर आहे, सौदागर. लती बस झालं. आणि ते सुद्धा आपल्या स्वार्थासाठी जान्हवीचा. लती सोड. आम्ही दोघं बोलतोय ना. अरे आपल्या बहिणीसाठी तो राकेश बडबादला योग्य म्हटला. लती शांत बस. हे बघ, त्या जान्हवीचं भविष्य तुला घडवता येत नसेल ना तरी त्या तिच्या आयुष्याचा वाटोदार करू नकोस. लती शांत बस. खूप मोठा झाला आहेस ना? हो ना? अरे मला शहाणपणा शिकवतोस या मोठ्या भावाला. अहो काय करताय तुम्ही? पण एक गोष्ट लक्षात ठेव, राकेशला मी शब्द दिलाय, तेव्हा जान्हवीचं लग्न नाही, राकेश बरोबरच राकेश. लती आणि ते मी कधीच होऊ देणार नाही, कधीच नाही. स्वार्थालिया तुटतो भरोसा, स्वार्थ साधण्याचा की तुम्हा